जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सेतू सुविधा केंद्रातील सर्व प्रकारची कागदपत्रे सुलभ पद्धतीने मिळावी म्हणून अभिप्राय कक्षाची स्थापना केली आहे। आता कोणतेही कागदपत्रे मिळवणे सोपे होईल। नेमकी संकल्पना काय आहे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून समजून घेऊया। तर आपल्या सोबत थेट जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आहेत। जाऊया जिल्हाधिकारी कार्यालयात। राईट टू सर्व्हिस ऍक्ट जो आपला झाला, सेवा हक्क अधिनियम, त्यामध्ये आपण नागरिकांना सेवा पुरवतो। सेतू केंद्राच्या माध्यमातून, आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून ज्या सेवा आम्ही लोकांना पुरवतो, त्या सेवा देताना सेतू केंद्रामध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडून योग्य वागणूक दिली जाते का, जेवढे पैसे पाहिजे, जेवढी फीस आहे शासनाने ठरवली तेवढीच घेतली जाते का, काही विनाकारण त्रास दिला जातो का, या संदर्भातली माहिती घेणं, तेही प्रत्यक्ष ग्राहकाकडून, म्हणजे ज्यांनी लाभ घेतलाय त्यांच्याकडून ही माहिती घेण्यासाठी ह्या अभिप्राय कक्षाची निर्मिती केलेली आहे। आणि राज्यामध्ये एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाला होता प्रयोग सुरुवातीला, त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू केलाय। सेवा हक्क माननीय आयुक्त महोदयांकडे पण आम्ही ही माहिती पाठवलेली आहे। यामध्ये आमच्याकडे 3-4 ऑपरेटर्स बसलेले असणार आहेत। त्याच्यासाठी आम्ही लँडलाईन फोनची व्यवस्था केलेली आहे आणि ज्यावेळेस सेवा पुरवली जाते त्यावेळेस त्यांचं नाव, मोबाईल नंबर सगळा घेतला जातो। तो इथं पण रेकॉर्ड होतो। तो इथं आल्यानंतर त्या मोबाईल नंबरवर आमची या ठिकाणी बसलेली मंडळी फोन करून विचारतायत की तुम्हाला त्रास दिला का, पैसे जास्त घेतले का, घेतले तर किती घेतले, किती दिवस लागले, निर्धारित वेळेत तुम्हाला ही सेवा पुरवली का, या संदर्भातले सर्व प्रश्न विचारतात आणि जसं जसं ते बोलतात तसं इथं रेकॉर्ड केलं जातं आणि त्याचा मी दर 1 दिवस आड त्याचा आढावा घेतो। आता आमच्याकडे कालपासून 256 लोकांना फोन गेलेले आहेत आणि त्या 256 लोकांपैकी जवळजवळ 180 लोकांनी एकदम समाधान व्यक्त केलेलं आहे। 40-50 लोकांनी विलंब लागला, वेळ लागला अशा पद्धतीचा अभिप्राय दिलाय। तर आम्ही त्याच्या आता काय वेळ लागला, म्हणजे आमच्या ऑफिसच्या लोकांकडून वेळ लागला का सेतू केंद्रातून वेळ लागला, याच्यासाठी मी आज नोटीस काढायला सांगितलेलं आहे। आणि आपल्या माध्यमातून समस्त जनतेला आम्ही विनम्र आवाहन करतोय की आमच्या ऑफिसमधून अभिप्राय कक्षातून जर फोन आला तर खरी माहिती द्या, जेणेकरून आम्हाला ह्या सुविधा जनतेला देण्यामध्ये आम्हाला सुधारणा करता येतील आणि जे निर्धारित वेळ शासनाने ठरवून दिलेली आहे त्या वेळेमध्ये जी शासकीय फीस ठरलेली आहे तेवढ्याच फीसमध्ये त्यांना ही सेवा आम्हाला पुरवता येईल आणि कुठल्याही स्तरावर कुणाकडूनही पैशाची लुबाडणूक होणार नाहीये। कुणाही ठिकाणी विनाकारण प्रमाणपत्र किंवा जी काही सेवा आहे ती द्यायला विलंब होणार नाहीये। या दृष्टिकोनातून आम्ही या माध्यमातून काम करणार आहोत। सर, याच्या व्यतिरिक्त समजा हे तर अभिप्राय देतील, पण नागरिकांना जर फसवणूक झाली असेल किंवा लूट झाली असेल तर नागरिकांनी तक्रार कुठे करावी आहे? नाही, आपण निश्चितपणे, तुम्हाला माहिती आहे, आपण प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये QR कोड स्थापन केलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये बॉक्स ठेवलेला आहे, पेटी ठेवलेली आहे लॉक करून, त्याच्यावर ते तक्रार करू शकतात किंवा ही जी सेवा त्यांना मिळालेली आहे त्यांना इथून आमच्या प्रतिसाद किंवा अभिप्राय कक्षातून फोन जाणारच आहेत, त्यावेळेस पण ते माहिती देऊ शकतात। आणि त्यांना समजा कॉल नाही गेला किंवा त्यांना इमिडिएट तक्रार करावं असं वाटलं तर प्रत्येक तहसीलमध्ये QR कोड आहे, तो स्कॅन करा, त्याच्यावर तुम्हाला तक्रार नोंदवता येईल।